हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मौजे नागपूर येथे वैकुंठवासी बाबूराव रामकिशन मुंडे म्हणजेच माझ्या वडिलाची ही चतुर्थ पुण्यतिथी, आणि या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त ज्ञानेश्वरीतील एक ओवी घेऊन एक अर्ध्या तासाचा प्रवचनासाठी ही ओवी निवडलेली आहे। आणि या ओवीद्वारे माऊली ज्ञानोबराय समस्त जगाला सांगू इच्छितात की आपलं जर जन्म मरण चुकवायचं असेल तर कोणता उपाय करावा। या ओवीद्वारे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे जो होय मज अनन्य शरण, जो देवाला अनन्य भावानं शरण गेला मग त्याचे निवारी मी जन्म मरण, आणि या लागी शरणागता शरण्य मीची एकू। मी एकमेव जगात असा आहे तो शरण जाण्यायोग्य आहे। जीवानं जर असं ठरवलं तर कुणाला शरण जायचं? तुझविन कोणा शरण जाऊ नारायणा, म्हणजे तुझ्यासारखं मला ह्या तिन्ही त्रिभुवनात शरण जाण्यायोग्य कोण आहे? जर माझं जन्मवरणही चुकतं आणि इतर अनेक भक्तीचे कोणते फायदे होतात ते मी पुढे सांगणार आहे। जर हे फायदे होत असतील तर शरण जाण्यायोग्य एकमेव देव आहे असे या ओवीतून ज्ञानोबराय सांगतात। प्रवचनाचा विस्तार करण्यापूर्वी थोडासा परिहार देतो। आज या ठिकाणी नागपूर येथील वैकुंठवासी बाबूराव रामकिशन मुंडे म्हणजेच माझे वडील या ठिकाणी बरीच वर्ष त्यांनी मंदिरामध्ये सेवा केली। अगदी सकाळचा काकडा हरिपाठ मंदिर झाडून काढण्यासहित मंदिराची सर्व देवपूजा पूर्ण सेवा म्हणजे मंदिराच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या, आणि इतकी देवाची सेवा त्यांनी केली। आणि त्यांच्यावर प्रेम करणारा निरतिशय प्रेम करणारा वर्ग म्हणजे आपला भजनी मंडळ। आज आपण भजनातून बघितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी उपराजधानीच्या ठिकाणी एवढी भजनी मंडळी आणि त्यांचा प्रत्येकाचा गोड आवाज ऐकायला मिळाला। प्रत्येकाने आजच्या आमच्या या कार्यामध्ये सर्वांनी आपापला योगदान दिलं, सेवा दिली। त्याच्यामध्ये आमचे मृदंग वादक असतील, पेटी वादक असतील, विणेकरी असतील, सर्व टाळकरी असतील, सर्व गायक असतील आणि उपस्थित सर्व श्रोते, या सर्वांचे मी एकदा आभार मानतो। आमचा सर्व मुंडे परिवार, त्यामुळे मी स्वतः माझा भाऊ या ठिकाणी शत्रुघ्न मुंडे उपस्थित आहे, बहिणी सुद्धा वर्षा आणि सुमित्रा या दोघी या ठिकाणी उपस्थित आहेत, माझी आई सुद्धा शालूबाई या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि सर्व आप्तेष्टजन मित्र परिवार आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं सर्वांच्या सहकार्यातून आज एवढा मोठा सोहळा या ठिकाणी बाबाच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त आपण आलेलो आहोत। तुम्ही म्हणाल हा सोहळा कस काय? तर देव सुद्धा म्हणले की जर या गावाला आलोत आपण, या गावाला म्हणजे देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी। जन्म आणि मृत्यू हे दोन अटळ गोष्टी आहेत। एकदा जन्माला आला माणूस
त्याचा मृत्यू अटळ आहे. हे दोन्ही सोहळे माणसाच्या जीवनात येत असतात. त्याच्यातला अंत्यविधी म्हणजे शेवटचा निरोप या जगातून माणूस जेव्हा घेत असतो तेव्हा मात्र त्यानं आयुष्यभर जे कर्म केलेले आहेत त्या कर्मानुसार त्याला पुनर्जन्म भेटत असतो. परंतु या ओळीत माऊली ज्ञानोबा सांगतात की 184ची करा सोडवण होते. तुम्ही म्हणाल पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राते सनिहिते मरणे नहीं नहीं रक्षती दुक्रूय करणे. आद्य शंकराचार्य चरपट पंचरिकेत सांगतात की पुनरपि जननम किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित. अनेक वेळाला आपण जन्म घेतलेला आहे. देव अर्जुनाला सांगतात की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुन. आपण अनेक वेळा जन्म घेतलाय अर्जुना, पण तुला माहित नाही कारण तुला विसर पडलाय, परंतु मला विसर पडला नाही. मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. मला त्या सगळ्या गोष्टींची आठवण आहे. म्हणून बहुनी मे व्यतीतानी आपण अनेक जन्मामध्ये इथं अवतार घेतलेला आहे आणि वेगवेगळे कार्य केलेले आहेत. तसं मनुष्य सुद्धा सर्व जीव हे आपापल्या कर्मानुसार फिरत राहत असतात. मग कुठंतरी याचे खंड करावा लागेल. जन्म मृत्यूचा फेरा चुकवावा लागेल. जन्म मृत्यूचा फेरा चुकवावा. कसा चुकवावा त्याला पर्याय संतांनी सांगितलं की 184 योनी फिरून तुम्ही इथं जन्माला आलात. म्हणजे हा मनुष्य देह अनमोल आहे. बरेच जणांना असं वाटतंय की नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह जरी नाशिवंत असला तरी सुद्धा तो टाकाऊ नाही, तो अनमोल किमतीचा आहे की किती जरी पैसे दिले तर देह भेटत नाही, मनुष्य जन्म भेटत नाही. दुर्लभम मानुषो देह, मनुष्याचा देह दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये पुन्हा दुर्लभम भारते जन्म, भारतात जन्म दुर्लभ आहे. आणि त्याच्यात संत संगतीत येणं हे सगळ्यात परम भाग्य असेल तरच येते. अनंत पुण्य कोट्यानुकोटी असेल तरच मनुष्याला देवाची संतांची भेट होते. अन्यथा पुण्य नसेल संतांची भेट नाही. पैसा मिळेल, जन्मामध्ये सर्व मिळेल, पण बहुवाव घड आहे संत भेटी परी या जग जेठी करुणा केली. देवानच कृपा केली आणि आपलं पुण्य जर उदयाला आलं, पुण्याचा उदय ते हे जोडी संत पाय. जर पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पुण्य फळले बहुत दिवसा, अनंत जन्म पुण्य केल्यानंतर तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. देव म्हणतात की नाम मुखाला येणं एवढं सोपं नाही, किती अवघड आहे. काही एकादिनी वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आगवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. एखादा वैकुंठाला जातो पण नामस्मरणानं नगरीच्या नगरी रुक्मांगद राजानं वैकुंठाला नेली. एकादशीचं व्रत केलं, नगरी वैकुंठाला नेली. एकादशी कारणे रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. अशा पद्धतीने जर भक्ती केली तर मात्र मग आपल्या कधीतरी जन्माची पुण्य उदयाला येते. आणि जे जन्म सहस्र वेळा ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया. एकदा मुखाला नाम येण्यासाठी 1000 जन्म घ्यावे लागतात. म्हणजे नाम मुखाला येणं इतकं कठीण आहे. पण एकदा ते मुखाला आलं की मग अंतकाळी जरी आलं तरी अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय. अंतकाळी जरी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, मग त्याच्या सुखाला पार नाही. मग त्याला जन्म मृत्यू पासून त्याची सुटका झाली. येणे जाणे खेपा येण्याची एके खुंटती, मग त्याला पुन्हा पुन्हा या संसारात पडायची गरज नाही. पण तोपर्यंत जोपर्यंत नाम मुखाला येत नाही, भक्ती घडत नाही, तोपर्यंत मात्र पुन्हा पुन्हा जन्माला यावंच लागतं. किती वेळा जन्मा यावे. आणि गणित नाही जी दातारा सांगितलं. आतापर्यंत किती वेळा जन्माला आलो, गणित नाही जी दातारा पडिलो आवरती भोवरा बहु थोरा ओळसिया. जसं एखादा माणूस नदीतल्या भोवऱ्यात सापडला तर तो बाहेर निघणं कठीण आहे.
तसं या जन्म मृत्यूतून निघणं कठीण आहे, पण त्याला उपाय ज्ञानोबारायांनी सांगितला की जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू. देव म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य. आता देवाला शरण जायचंय, जन्म मरण प्रत्येकाला चुकवायचे, तर त्याच्यासाठी काय करायचं? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. या जगामध्ये सगळ्यात जास्त मला देव आवडला पाहिजे. तू एकला आवडसी सर्व संगी वीट आला. तू एकला आवडसी. एकटा देव जर आपला प्रिय आवडता झाला आणि एका देवाला धरून आपण संसार केला, कोणतंही काम केलं तरी अडचण नाही. अहो त्या गोपाळाने देवाला धरून चोऱ्या केल्या तरी सुद्धा त्यांचा उद्धार झाला. देवाला धरून केलेलं प्रत्येक कार्य यशस्वी होतं आणि आपली भक्ती फळाला येते. कोणतंही कार्य देवाला सोडून केलं तर ते यशस्वी होईल याची शाश्वती नाही. कारण यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजय भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम. जिथं जिथं धनुर्धारी पार्थ म्हणजे पुरुषार्थ करणारा माणूस पाहिजे आणि त्याला देवाची साथ पाहिजे. यत्र योगेश्वर कृष्ण, मग त्याच्यावर शिक्कामोर्तब होते, त्याचं फळ त्याला मिळते. आपण बरेच वेळा आपला प्रयत्न करूनही फळ मिळत नाही, त्याचं कारण दैव अनुकूल नाही. म्हणून प्रयत्न सुद्धा कधी कधी विफल जातात. दोन्हीचा संगम झाल्याशिवाय यश मिळत नाही. म्हणून यश मिळवायचं असेल जीवनात तर तुम्ही संसारातही राहा. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. किंवा संसारी असावे, या देहानं संसारात राहावं, लौकिकाचारात राहावं, पण मन मात्र कुठं पाहिजे? परमात्म्याकडे पाहिजे. मनाचं अनुसंधान कायम धरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. सारखं रामकृष्ण हरीचा घोष अंतरंगात पाहिजे. बाह्यरंगामध्ये आपण किती जरी नाम घेतलं, मन त्याच्यात जोडलं नाही, मनाचा ओलावा, प्रेमाचा ओलावा त्या नामामध्ये पाहिजे. मग तसं नाव देवाला आवडतं. नाही तर नाम घेणारे बरेच आहेत, पण जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और है. आपण घेतो त्याच्यामध्ये मसाला मिक्स करीत नाही. सुदाम्यानं नाम स्मरण घेतलं, त्यानं प्रेमाचा मसाला मध्ये घातला. म्हणून पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची. कोरडे पोहे देवाला गोड लागले, आपण मसाला टाकला तरी चव येत नाही. त्याचं कारण प्रेम नाही. मग देवाला प्रेम पाहिजे. देव भावाचा भुकेला. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत. जरी करणे असेल गोड शेवट आपल्याला, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा, एवढ्यासाठी करू नका. म्हणून तुम्हाला विनवितो सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. शुद्ध चित्त करून, शुद्ध मन करून, प्रेमाचा मसाला त्याच्यात घालून, प्रेमे विन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. भक्ती मधलं प्रेम सुख मला देवा दे, मी तुला अनन्य भावानं शरण यावं. आता आपल्या मूळ विषयाकडे फास्ट मध्ये जातो की शरण जायचे. आता बऱ्याच वेळा आपण एखाद्या पुढाऱ्याला शरण जातो का, तर त्याची काहीतरी आपलं काम अडलेलं असतं, एखाद्याची सही पाहिजे असती, कुणाला तरी शरण जातो माणूस, तात्पुरतं काम होतं. पण या जगाचा मालक, त्याला शरण गेल्यावर तो पुढचे सर्व काम करीत असतो. अर्जुन आणि दुर्योधन दोघेही देवाकडे आले. देव झोपलेले होते. अर्जुन हा देवाच्या उशाला बसला. दुर्योधन देवाच्या डोक्याजवळ बसला. अर्जुनानं चरणन सोडी सर्वता तुझी आन पंढरी नाता. चरणाची सेवा केली. देव उठल्याबरोबर पहिल्यांदा अर्जुनाला देवानं पाहिलं. बसण्यात सुद्धा आपलं संतापुढे लीन असावं. आपला बडेजावपणा संतापुढे गाऊ नये, म्हणून संतांना उच्च आसन द्यावं आणि आपण थोडस पुढे बसावं. त्याचं कारण काय की आपण नम्रतेनं तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेन सेवया मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. त्या संतांना आसन घातले, त्या संतांना आपण जीव घातलं, त्या संतांची सेवा केली, त्या संतांना प्रश्न विचारले की ब्रह्म काय आहे, मला देव बघायचा आहे, असे प्रश्न विचारल्यावर कसे विचारायचे, पण जिज्ञासा, नम्रता आणि सेवा भावानं जर विचारले तर मग मात्र ते उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ते ज्ञानाचा वर्षाव करतात आपल्यावर. आणि त्या ज्ञानाच्या वर्षावातून ज्ञानीनस तत्वदर्शिना, त्या तत्वाचं दर्शन होतं. मग त्या तत्वाचं दर्शन झाल्यावर जन्म मरण चुकतं. म्हणून मध्ये संत ह्याच्यासाठी आहेत की संत न्यामज ते तवरी दाखवा दिनाचा सोयरा.
मला नेऊन पंढरपूर संत दाखवता, म्हणून संतांच्या हाताला धरायचं, पंढरपूरचं दर्शन होतंय, तत्वाचं दर्शन होते, परिणामी जन्म मरण चुकते. हा जो मधला मार्ग आहे तो आपण धरला पाहिजे. म्हणून संतांच्या संगतीत राहिलं की मग मात्र पुनरपी संसारा येणे नाही. पुन्हा साधूचे संगती तरणोपाय, साधूची संगत केली तरणोपाय. त्याच्यानंतर देव कळावा, तत्वाचं दर्शन करून देतो. म्हणजे काय, संतांच्या तरी काय हातात आहे, पण संतांना त्याचा अनुभव असतो. तुका म्हणे मज अनुभव आहे अंगे, ते अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. मला जे अनुभव आले मी जगाला दिले. ज्या तुकोबरायांना स्वतःच्या परमार्थावर त्यांनी काय केलं, परमार्थाच्या बळावर प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संत तोषविले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. ज्या तुकोबरायची भक्ती देवाच्या कसोटीला उतरली आणि म्हणून त्यांना म्हणे रामेश्वर भट्ट सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. एवढी भक्ती कोणती केली तर त्यांनी प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. प्रपंच रचना सर्व भोगली, परंतु देवासाठी मात्र संसार त्याज्य केला. देवासाठी देव आवडता झाला, त्याच्यामुळे देवावरची अनुरक्ती, म्हणून संसार आवडत नाही. आपल्याला संसार आवडतो कारण संसारात आपली आसक्ती आहे, परंतु संतांची आसक्ती संसारात नसते. ते देहानं संसारात असतात, जसा संसार होईल तसा करतात. आणि नाहीतरी तुम्ही किती जरी प्रयत्न केले तर प्रारब्ध आड येतं, तुमचं संचित आड येतं. म्हणजे संसार आहे तसाच करावा लागतो. तुमच्या मनाच्या इच्छेनं संसार होत नाही. त्याचं कारण तुमचे मागच्या जन्मीचे कर्म, मागचं प्रारब्ध, मागचं संचित ते पुढे येऊन उभा राहत असतं. म्हणून कधी कधी तुमचं डोकं लागत नाही असा प्रसंग होत असतो जीवनात. त्याचं कारण मागच्या कुटण्याच्या पावत्या ते कर्म घेऊन येत असतं आपल्या समोर. मग आपण गुचकाळ्यात पडतो आणि देव विसरतो. मी एवढा देव करतो, देवाचं नामचिंतन दिवस रात्र करतो, तर कधीतरी मागच्या जन्मात आपली चूक झालेली असते, ते कर्म आपल्याला शिक्षा देतं. म्हणून कर्म संचित सुद्धा आपल्याला खंडन करायचं. देवाला शरण गेलं ना, मग मात्र तुटी प्रारब्ध तुटी क्रियमान दोन्हीला साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. मग प्रारब्ध तुटी क्रियमान, पुन्हा त्याला मात्र प्रारब्धही राहत नाही, क्रियमानही राहत नाही. त्याचं कारण त्याचं लक्ष संसारात फारसं नसतं. परमार्थ सायासानं करतो आणि प्रपंच होईल तसा करतो. आपलं तसं नाही. सायाशे करीशी प्रपंच दिननिशी, रात्रंदिवस माणूस पैसा कमवण्यासाठी, मुलाबाळासाठी धडपड करतो. अंतकाळी हाताला काय लागेल याचा कधीच विचार करत नाही. पण अंतकाळी सगळेजण तुम्हाला यमाच्या बांधुनिया देती, यमाची हाती किती जरी जवळचा असला. समजा मी म्हणलं माझा भाऊ आमदार आहे, पोलीस आहे, कलेक्टर आहे, माझा आमका मामा हे आहे, राष्ट्रपती जरी असला तरी सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरे भली भली. किती जरी भले भले सोयरे असले, शेवटी जायची वेळ एकट्यालाच द्यायची, झाडा एकट्यालाच द्यायचा यमापशी. हे बाकीचे बांधुनिया देती यमाची हाती, आणि भूषणे ही घेती काढून या. स्मशानात जर गेलं तिथपर्यंत ते आहेत. कोण कुठपर्यंत आहे? आपण कमवलेलं धन, आपण कमवलेले गाई बैल, ते सगळं याचं एक वर्णन सुभाषितात केलेलं आहे. किती असाच आवाज राहू द्या. कुठपर्यंत कोण आहे? धनानी भूमो पशवश्च गोष्टे, भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने. कोण कुठपर्यंत येते बघा. धन जिथल्या तिथं राहते, बँकेतच पडून राहणार किंवा जागच्या जागी राहणार. धनानी भूमो पशवश्च गोष्टे, किती जरी पशुधन तुमच्याकडे असला, 1000 गाई, तरी त्या गोठ्यातच राहणार तुमच्या जायच्या प्रत्येकाच्या टाइमला. त्याच्यानंतर धनानी भूमो पशवश्च गोष्टे, भार्या ग्रहद्वारे, बायको जी दररोज आपली अर्धांगिनी आहे ती सुद्धा दरवाजापर्यंतच येते. भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने, लोक स्मशानापर्यंत वाट लावायला येतात. आणि फार तर म्हणतात फार चांगला माणूस होता, असं झालं तसं झालं, 2-4 दिवस. त्याच्यानंतर मात्र त्या जीवाला एकट्यालाच पुढे जावं लागतं. मग त्याच्या पुण्यानुसार त्याला स्वर्ग भेटत असतो, त्याच्या पुण्यानुसार पाप असेल तर नरक भेटत असतो, पाप पुण्य समान असेल तर मनुष्य जन्म भेटतो. नाहीतर मग मूढा जन्मनी, एखाद्या मूढ येऊनीला देव जन्माला घालतो. मग एवढे जर अवघड असेल त्याच्यापेक्षा भक्ती करा, मग मात्र त्याला उत्तमची भोगील जीवखानी, उत्तमची गती तो एक पावेल. मुखी
नामाचे स्मरण, गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विनमुक्ता. देवापासून विनमुख झाला, पाठमोरा झाला की मग मात्र नुसती विघ्ने येती घरा. थांबवायची वेळ झाली म्हणून सांगत आहे का ते? देव झाला पाठमोरा, नुसती विघ्ने येती घरा. आणि देव जर अनुकूल झाला तर देव सहाय्य जरी जग अवघे कृपा करी. कुठेही जा तुम्ही मग हरीची आदाशा, शुभ काळ अवघ्या दिशा. त्याचं कुठलंच काम अडत नाही. त्याचं कारण अर्जुनासोबत देव आहे. मी सांगत होतो अर्जुनानं देवाला निवडलं आणि दुर्योधनानं सेना घेतली. त्याची 11 अक्षयणी सेनेमध्ये भर पडली. परंतु अर्जुनाला माहित होतं की हा एकटाच 11 अक्षयणी काय त्या समस्त जगाचा काळ आहे. काळ मी तर निमित्त आहे, निमित्त मात्र भव सव्यसाची. हा देव एकटाच काळ होऊन प्रलय काळी संपूर्ण सृष्टी नष्ट करू शकतो. कोणत्या कोणत्या रूपानं तो नटत असतो. वेगवेगळ्या त्याच्या लीला आहेत. म्हणून अर्जुनानं देवाला निवडिलं. मग चॉईस बरोबर पाहिजे, निवड बरोबर पाहिजे. मला देव पाहिजे. देवा तू माझ्याकडून ये, मग माझा विजय निश्चित आहे. मग एकदा देव अर्जुनानं आपल्या पक्षात घेतला, मग आता त्याला चिंता राहिली नाही. भीष्माला कसं मारायचं, कर्णाला कसं मारायचं, किंवा ही सर्व कौरव सेना कशी संपवायची, त्याची सर्व योजना देवानं बसल्या बसल्या रथात त्याला सांगितली. आणि त्या पद्धतीनं जर जो गेला मग त्याचे निवारी मी जन्म मरण. त्या अर्जुनाला पांडवानाम धनंजया देवाचा आवडता झाला. तो सगळ्यात सखेती मत्वा प्रसभम्य दुःखम, किंवा माझा तो सखा आहे. कोण? अर्जुन. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. त्या अर्जुना एवढे आघात तर आपल्यावर कुणावर आले नसतील. एवढे आघात अर्जुनावर आले, पांडवावर आले. पांडव पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. त्या देवाला आठवत होते. एकच त्यांच्याकडे शस्त्र होतं, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. यमे कुळ गोत्र वर्जिले. कुळात जर एक जरी नामधारक आला तर यम त्याच्या घरी येत नाही. त्याच्या कुळामध्ये कुळाकडे सुद्धा वक्र दृष्टीनं बघत नाही. एवढी नामाची ताकद आहे. कशा? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. एकदा जर तुकाराम म्हणलं तर यम सुद्धा थरथर कापतो. ही तुकाराम नामाची ताकद कशामुळे आली तर भक्ता पुढे जोडून या कर तिष्ठ तसे यम धर्म वाट पाहे निरंतर. निरंतर वाट पाहतो आणि त्यांच्या पुढे यम लोटांगण. जगा काळ खाय पण आम्ही माथा दिला पाय. आमच्या पुढे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राब तसे. आपल्या सगळ्याला काळाची भीती आहे, कधी येऊन गच्ची दाबते म्हणून. पण तुकोबर आहे म्हणतात आम्हाला नामाच्या बळे न भिवू कळी काळा. कळी काळाची आम्हाला आता भेव नाही. का तर आम्ही आता सतत नाम चिंतन करतो ना. मग या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात पण आमची एक दिवस देवाची भेट होणार आहे. आम्ही त्या मार्गावर आहे. तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काय. अर्जुनानं विचारलं की एखादा भक्ती करत असताना मध्येच गेला, त्याचं आयुष्य संपलं, प्रारब्धानुसार त्याच्या मागे भोग लागले, आयुष्य संपलं एखाद्या, मग त्याची पुढे गती काय होते तर देव म्हणतात तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौरोदेकम. त्याला मी काय करतो, एक तर पूर्वजन्मीतली जिथपर्यंत त्याची भक्ती आली होती त्याच्या पुढे नेऊन घालतो. नाहीतर सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बिजायते किंवा अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. त्याला मी श्रीमंत योगी कुळात जन्माला घालतो म्हणजे त्याला बालपणीच प्रल्हादासारखी भक्ती मिळाली पाहिजे. म्हणजे त्याचं ते पहिलं वाया जात नाही. प्रपंचामध्ये केलेल्या सगळ्याच गोष्टी तुमच्या कामाला येतील असं सांगता येत नाही. येतीलही काही येणारही नाहीत. पण परमार्थामध्ये छोटीशी जरी खारीच्या वाट्यानं जरी सेवा केली तरी ती वाया जात नाही. प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये मोठमोठे दगड आणून टाकले वानरांनी त्यांच्या शक्तीनं, पण एक खार आपल्या अंगाला वाळू चिटकून त्या सेतुबंधनात मदत करत होती. त्याला म्हणायचं स्वल्पमप्यश्च धर्मश्च त्रायतो महतो भयात. देवासाठी ती मात्र मोलाची मदत ठरली. देवानं जवळ घेतलं आणि त्या खारुताईच्या हातावरून पाठीवरून रामानं लावणी हात कुरवाळीला माथा सांगितले चिंता न करावे. आजही तिच्या पाठीवर रामानं फिरवलेले बोट जशाच तसे आहेत. ही खारुताईच्या सेवानं म्हणजे धर्मामध्ये केलेलं स्वल्प काम सुद्धा देव गोड करून घेत असतो, मोठं करून घेत असतो. म्हणून जो होय मज अनन्य शरण. सर्व धर्मांपरिते सर्व सोडून त्या देवाला शरण गेलं पाहिजे. सर्व सोडून म्हणजे काय, हिमालयात जाऊन बसायचं नाही, बायका लेकरं सोडून संसारात राहायचं पण फार आसक्ती ठेवायची नाही. जे आपल्या प्रारब्धानं मिळेल त्याच्यात समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे पण चित्ती असू द्यावे समाधान. जे मिळालं त्याच्यात समाधान. नाहीतरी तुमच्या
इच्छेपुढे, तुमच्या कामापुढे, काम म्हणजे काय तर इच्छा, हे हवं ते हवं ते हवं ते हवं, जन्मभर तुमचं सरणार नाही, सरत नाही माणसाचं. बघा ना तुम्ही, आता एवढे लेकर आहेत, यांच्या पाठीवर एवढाले दप्तर आहेत का, पुढे ह्याला नोकरी लागली पाहिजे. पण नोकरी लागली पुन्हा कशासाठी, नाही त्याला छोकरी मिळाली पाहिजे. बरं लग्न झालं की पुन्हा लोक म्हणतात 4 वर्ष झालं लेकराचा पत्ता नाही, अमुक बाबा नारळ देतात म्हणा, निघाले त्याच्या मागे. कशामुळं, नातवाला खेळवायचे. बरं त्याला मुलाला मुलगा झाला, त्याचं लग्न झाल्यास त्याचं झालं, मग आता तरी तू निवांत आहेस की नाही देवाचं भजन कर. नाही आता कसं आहे, एकदा त्याला नोकरी लागली म्हणजे मी मोकळा, म्हणजे त्या पत्रुंडाचं मुख बघितलं म्हणजे त्याचं लग्न, अशी हा वाढत जाते. बालस्ता अगोदर ते आयुष्य तर अगोदर गेलेलंच असते. बालस्तावत क्रीडासक्त, काय भजनाशी उरले ते पाहेगा. बघा आपलं आयुष्याची 100 वर्षाचं, त्याच्यात एवढे कुटाने, त्याच्यात संतांनी सांगितलं तुम्ही भजनाला किती आयुष्य भेटतं विचार करा म्हणले. किती सांगितलं, काय भजनाशी उरले ते पाहेगा. अर्ध झोपेत गेलं, अर्ध रात्रीनं नेलं, अर्ध कुणा नेलं त्याचं एक प्रमाण आहे बघा, कुणाला माहित असेल. नाही ते 1 तास उरला खटवांगरायाला 1 तास उरला, 1 तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैशी पालटली, सापडला हरी तयाला साधनी, त्याला सापडला. 7 दिवसात परीक्षितीनं आपल्या जीवाचा उद्धार करून घेतला. शुकाचार्याला सांगितलं मला जास्त वेळ नाही, 7व्या दिवशी तक्षक नाग मला दंश करणार आहे आणि माझा मृत्यू आहे, 7च दिवसाचं आयुष्य शिल्लक आहे, काय करायचं. संतांच्या चरणी लोटांगण घातलं, त्याला आपण म्हणतो श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मग आता तुम्ही माझं मरण चुकवा. त्यांनी सांगितलं बाबा, ज्ञानोबारायांनी सांगितलं की जो होय मज अनन्य शरण, तू काय कर अनन्य भावानं 7च दिवस भागवत ऐक, आणि मग 7व्या दिवशी तू मृत्यूवर विजय मिळवशील. तुला तक्षक नाग हे तुझं लौकिक मरण होणार आहे, पण मरण माझे मरून गेले, पुन्हा पुन्हा तुला पुनरपी जननम पुनर्जन्म न विद्यते, एकदाच तुला मरावं लागल. तुका म्हणे एका मरणेची सरे, एकदा तुला मरावं लागल, पण पुन्हा उत्तमची उरे कीर्ती मागे. लोकांनी पुन्हा परीक्षिती म्हणलं तरी त्यांचा उद्धार होऊन जाईल, एवढी तुझी कीर्ती मिळेल. म्हणून शुकाचार्यांनी 7 दिवस त्याला भागवत सांगितलं. भागवत सर्वांगाचे कान केले तेने, 7 दिवसा मुक्ती झाली. त्यानं 7 दिवस डोक्यात दुसरा विचारच नाही. कृष्ण आणि कृष्णाच्या लीला भागवतात, कृष्णमय झाला, त्याची वृत्ती गोपिकासारखी कृष्णमय झाली. आणि भक्ती ही वृत्ती बदलण्यासाठी करायची. मला लोकांना मी मोठा भक्त आहे हे दाखवीत फिरायचं नाही. झाकून केलेलं पुण्य हे पुढे फळाला येत असते. शेतकरी काय करते, एकदा बी पेरलं की त्याच्या मागे आमच्या इकडे रासनी म्हणतात. रासनी म्हणजे ते बी झाकून टाकायचं, झाकी उपजले दान पुण्य. तसं ह्या हाताने केलेलं दान ह्या हाताला सांगायचं नाही, कुणाला दानाचा गवगवा करीत बसायचं नाही. कळालं नाही पाहिजे, गुप्त दान असतं त्याला म्हणायचं. ते दान पुढे पीक देत असतात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की जर ते बी झाकलं नाही तर ते उगवणार नाही, उन्हानं वाळून जाईल किंवा पक्षी खाऊन घेतील. म्हणून त्याला झाकी उपजले दान पुण्य. नाना कृषीवल आपुले, कृषीवल म्हणजे शेतकरी. शेतकरी तसं आपण दान पुण्य केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि त्या भक्तीत तरुण जायचं. म्हणून परीक्षितीनं तसं केलं, ते साधन त्याला सापडलं. मग त्याची वृत्ती कशी झाली, त्या गोपिकासारखी झाली. गोपिकांना कृष्णाचा एवढा लळा लागला होता की त्या गोकुळातून दही दूध घेऊन निघाल्या मथुरेला. आता विकून यायचे तर दही घ्या दूध घ्या म्हणावं लागेल ना तिथं गेल्यास. पण त्यांना त्यांची वृत्ती एवढी गोविंदमय झाली होती की कृष्णच त्यांचा, कृष्ण माझे जन कृष्ण माझे, कृष्ण म्हणजे तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. त्या कृष्णाला विसरत नव्हत्या. तिथेही जाऊन गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. मथुरेचे लोक हसू लागले, यांना काय वेड लागलं का. त्या म्हणल्या आम्हाला वेडच लागले, पण कुणाचं लागले, गोविंदाचं पिस लागले, गोविंदाचं. हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. देहभान विसरून भक्ती करत होत्या, तसं देहभान विसरून परीक्षितीनं भागवत ऐकलं. 7 दिवसात त्याला मुक्ती मिळाली. म्हणून जो होय मजा अनन्य शरण. मग मात्र परीक्षितीला पुन्हा जन्म घ्यावा लागला नाही. तुम्ही म्हणाल कसा, तर तुका म्हणे एका मरणेची सरे, एकदा मरावं लागेल, पण पुन्हा मरण माझे मरोनी गेले. मज केले अमर, ठाव पुसिले बूड पुसिले, ओस ओसले देहभाव. त्या देहातल्या जेव्हा सगळ्याच वासना नष्ट होतील, देह जेव्हा निर्विषय होईल,
तेव्हा मात्र त्याला कुठलंही जन्म घ्यायचं कारण नाही. कारण जन्म घेण्याचे 2-4 कारण आहेत. एक तर जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, मागचं काही पाप असेल तर जन्म घ्यावा लागतो. दुसरं कारण आहे वासना शिल्लक असेल मागील जन्मीची किंवा या जन्माची, तर तुमचा पुनर्जन्म निश्चित आहे. म्हणून निर्विषय होणं आणि सर्व वासना अंतःकरणातून काढून टाकणं, कमीत कमी मरायच्या टाइमपर्यंत तरी कोणती वासना शिल्लक राहील नाही पाहिजे. मी देवाचा आणि देव माझा, मला बाकी मरताना तरी उगा आता एकदा रिटायर झालं समजा, लेकरा बाळायला ज्याची त्याला जबाबदारी देऊन जर टाकली माणसानं, तर पुन्हा लक्ष जास्त परमार्थात घालू नये त्यानं. का तर पुढचा आपला मार्ग बघावा, पुढचा आपल्या कल्याणाचा मार्ग आहे भक्ती. भक्ती करून उद्धरून जातो माणूस, दुसऱ्या कशानच या जगात उद्धार होत नाही. मग तुम्ही भक्ती कोणत्याही देवाची करा, देव भिन्न नाहीत. जसं आता मी इथे एकटाच आहे, पण मला माझा मुलगा बाबा म्हणतो, पत्नी म्हणते आमचे हे आले ते आले, आहो हे पत्नीचे वाक्य झाले. भाऊ म्हणतो हा माझा भाऊ आहे, आई म्हणते हा माझा मुलगा आहे. मग मी इथे एकटाच आहे, पण कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी बाप आहे, कुणाचा तरी पती आहे. म्हणजे माझ्या भूमिका बदलल्या. तसं देव विष्णू असेल, ब्रह्मदेव असेल, महादेव असेल, शक्ती एकच आहे या जगाला चालवणारी. फक्त नाव रूप भिन्न झाले आणि वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळं कार्य करत असते. तीच शक्ती आहे, वेगवेगळ्या रूपानं कार्य करते. ब्रह्मदेवाकडं कोणतं डिपार्टमेंट दिले, सगळ्या ह्या मॉडेलला जन्म घालायचा. एक तरी मॉडेल एकासारखं आहे का? नाही. हे तो कुलाल हाडाचा कोण असा कुंभार आहे की त्याच्या भट्टीमधून प्रत्येक मॉडेल वेगळं निघते. प्रत्येक मॉडेल असा कुंभार म्हणजे ब्रह्मदेव आहे, कोणीच कुणासारखा नाही. म्हणजे ही खरी त्याची किमया आहे कुणाची? ब्रह्मदेवाची. त्याच्याकडे ते डिपार्टमेंट दिले, तो सांभाळतो व्यवस्थित, त्याच्यात काही भ्रष्टाचार करत नाही किंवा कुणाचा वसिला तिथं चालत नाही. ज्याला ज्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जन्म दिला. मग आता पालन पोषण करायची जबाबदारी तुम्ही म्हणाल आमचं आम्हाला कमवावं लागतं. नाही, तुम्ही निमित्त आहेत. गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला असं वाटते की गाडी बैल ओढत नाहीत, मी ओढतो, कुणाला वाटते? कुत्र्याला. परंतु वास्तविक गाडी कोण ओढतं? कुत्रा का बैल? कुत्रा मोकळाच बेजार आहे की मी गाडी ओढतो, मी गाडी ओढतो, माझ्यामुळे सगळा संसार चाललाय, मी जर घरात नसलो तर 4 दिवस तुम्ही बघा कसं होईल. अरे तू जाऊन बघ, काहीच होत नाही. रामकृष्ण गेले तरी जग ओस पडलं नाही. जग चालतंयच की नाही. माझ्या वाचून जगाचं काही अडणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. माझ्या वाचून जगाचं काही अडणार नाही, पण माझं अडणार आहे. मी जर इथं अडकलो तर मग कायमचाच अडकलो, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलो. आणि मी इथून सुटलो की कायमचा सुटलो, मग देवाचाच झालो. म्हणून हेच जन्म आहे की हे एकच मुक्तीचं द्वार आहे, ते मनुष्य जन्म आहे. दुसऱ्या जन्मात पशुच्या जन्माला गेला त्याला पशु काय जाणी ती पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजली या मरती. त्यांना काहीच समजत नाही पशुला. फक्त माणूस असा आहे की तो ह्या तत्वाला मिळवू शकतो. जसं नचिकेतानं ते तत्व, ती विद्या मिळवली की मला आत्मविद्या पाहिजे. जसं तुलसीदासानं सांगितलं की तुलसीदास सुद्धा बायकोनं फक्त एकच शब्द बोलला. तुलसीदास रात्री 12 वाजता बायको माहेरला गेली, घरी करमना, 4 दिवस झालं म्हणून बायकोकडे जाऊ लागली भेटायला जात असताना विषय किती ओढतात बघा जीवाला. वाटेत एक नदी लागली, त्या नदीमधून एक प्रेत जात होतं आणि त्या प्रेत सुद्धा त्यांना प्रेत वाटलं नाही. त्यांना वाटलं माझ्यासाठी नाव पाठवून दिले. रात्री अंधारात त्या प्रेतावर बसून नदी पार केली. घरी बायकोच्या म्हणजे सासरवाडीला गेले म्हणा की, बायकोच्या माहेरला बायको गेली होती, हे सासरवाडीला पोहोचले. आता 4थ्या मजल्यावर बायकोची खोली आहे. आता वर कसं जायचंय? गेट लावलेला आहे. आणि रात्री 12 वाजता कोण आले भेटायला? तुलसीदास, रत्नमाला त्यांची बायको. तिथे एक साप लोंबत होता, साप. त्यांना वाटलं ती दोरीच आहे. त्या दोरीला धरून ते वर गेले. बायकोनं विचारलं एवढ्या रात्री तुम्ही माझ्या खोलीत आलात कसं? सर्व गेट बंद, सर्व दार बंद. त्यांनी सांगितलं तू माझ्यासाठी दोरी सोडली होतीस ना, बघ दोरी. मग दोघेही बाहेर येऊन बघू लागले गॅलरीतून, तर साप लोंबताना दिसला. तिनं कपाळात मारून घेतलं. तुम्ही साप म्हणजे तुम्हाला विषयाच्या नादात कशाचंच भान नाही. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. आता कोण क्यू करणार? विषय पावनिया ठाव, मनुष्य देह मिळालाय, पावनिया ठाव नरदेह, तरी सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. मग तिनं सांगितलं रत्नावलीनं, तुम्ही इतकं जे बेजार झालात या हाडा मांसाच्या स्त्रीसाठी, त्या स्त्रीचा संग करण्यासाठी, विषयाचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही किती जीवाला कष्ट घेतले. तुम्ही अंध झालात, अंध, विषयांध. तुमच्या डोळ्यात एकदा अंजन घालायची वेळ आली. म्हणजे कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ.
बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू दिनाचा दया. मग त्या रत्नावलीने एकच उपदेश सांगितला, माझ्यासाठी जितके प्रयत्न केले तेवढे जर देव मिळवण्यासाठी केले तर देव तुमच्या घरी पाणी भरील, एवढंच म्हणलं रत्नावलीने. मग तुलसीदासांना राग आला आणि त्यांचं वैराग्य जाग झालं. वैराग्य जाग झालं, ठीक आहे म्हणले. याच टाइमला घराबाहेर पडले, तसेच अंगावरल्या कपड्यांशी घराबाहेर पडले. रामाची भेट घेतल्याशिवाय पुन्हा भेटायला येणार नाही म्हणले. आणि मग त्यांनी तपश्चर्या केली, तुलसी रामायण लिहिलं आणि रामाची भेट घेतल्यावरच पुन्हा भेटीला आले. मग असा दृढ निश्चय पाहिजे. सततय कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता मग नमस्यंतश्च माम भक्त्या नित्य युक्ता उपासते. इतकं जर अनन्य भावानं शरण गेलं तर रामाची भेट होते. अशा अनेक भक्तांना भेट झाली देवाची. नाथ महाराजाच्या घरी देवानं 12 वर्ष, 24 वर्ष, कोणी 36 वर्ष, तिन्ही वर्णन आहे, एवढे वर्ष पाणी भरलं. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरतो. श्रीखंडाच्या रूपानं त्यांच्या घरी देव राहिला. कुणाच्या? नाथांच्या घरी. प्रत्येक भक्ताचे देवानं काम केले. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्सी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे माळ्या सावत्यास खुरपू लागे. सर्व त्याच्यात सगळ्या भक्ताचं वर्णन आलेलं आहे. सज्जन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. प्रत्येकाचे काम देवानं केले. त्याचे एकच कारण, मुखामध्ये नाम, चित्तामध्ये त्याच्याविषयी प्रेम. एवढं जर घेतलं, वेळ संपत आलेला आहे. आता आपण थांबू, पुन्हा कधी याच्यावर बोलू. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला हरिपाठ घेऊन पुन्हा समारोप करायचा आहे. तर आजच्या दिवशी एवढंच लक्षात घ्या की खारीच्या का होईना वाट्यानं माझा जीव मुक्त करण्यासाठी मी प्रयत्न करीन. जन्म मरण खंडण्यासाठी, जन्म मरणाच्या खेपा खुंटविण्यासाठी प्रयत्न करीन. किंबहुना मोक्ष तर काय मिळणारच आहे. भक्ताला मोक्ष नाही तर कुणाला? तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी आमच्या घरी तो असे उघड गांटोळीस. मोक्षाचे नाही आमाशी अवघड. तुकोबाराय म्हणले मोक्ष मोक्ष सुखा हनोलाता. पण हा भक्तीरस भेटत नाही. काही जगात भेटेल. सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू परिया दुर्लभ विठोबाचे पाय ते हे उपाय न सरती. या दुर्लभ विठोबाचे पाय, देवाचे पाय जोडणं, देवाच्या चरणी लीन होणं आणि देवाचं स्वरूप कळणं, देवाचं कार्य आपल्या हातून होणं, देवाचं नाम चिंतन होणं सगळ्यात दुर्लभ आहे. एवढी बाब मात्र, एवढी दुर्लभ आपल्याला मनुष्य जन्मात मात्र सुलभ आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी पण शहाणा तो धनी घेतो असे. आता या जगात जो शहाणा आहे तो भक्ती घेईल आणि जो शहाणा नाही तो भक्तीपासून दूर जाईल. आणि दूर गेल्यावर त्याचे दुष्परिणाम भक्ती विनमाती मुखी त्याच्या रावरंक हो का उच्च नीचे याती. भक्ती विनमाती मुखी त्याच्या किंवा बहुता सुकृती नरदेह लादला पण भक्ती विन गेला अधोगती. म्हणून अधोगतीला जाऊ नका. एवढा मनुष्य जन्म भेटला, हे मुक्तीचं द्वार आहे. आणि ह्या जन्मात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एवढं तरी करा. अशा पद्धतीने ज्ञानोबा म्हणतात, जो होय मजा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू. म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो, पांडुरंग परमात्म्याला शरण जातो. आणि आजच्या दिवशी माझ्या वडिलांसाठी देवापाशी एकच मागणं मागतो की जिथं कुठं माझे बाबा आहेत त्यांना उत्तम गती दे देवा. आणि आजच्या केलेल्या या कीर्तन रूपी, प्रवचन रूपी तुमच्या भजनाचं पुण्य, ज्ञानदान, अन्नदानाचं पुण्य माझ्या बाबाला लाभो आणि त्यांना स्वर्गामध्ये सुख शांती लाभो. आणि वारंवार मला त्यांची सेवा घडावी आणि त्यांचं कृपाछत्र आमच्या सर्व परिवारावर असावं. देवानं एवढंच दान आम्हाला द्यावं आणि आम्ही आमच्या वडिलांना जे आम्हाला ध्येय दिलेलं आहे ते पुढे चालवत आहोत. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मनोभावे माझ्या वडिलांनी अंतकालेच मामेव, शेवटला का होईना पण 4 वर्ष पूर्ण जीवन 4 वर्षातलं जास्तीत जास्त वेळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. बाबांनी 4 वर्षातला जेवढा होईल तेवढा काळ परमार्थात व्यतीत केला. म्हणून त्यांचं जीवन मंगल होणारच आहे. आपला काळ मात्र संसारात जातो. म्हणून तुकोबारा म्हणतात, येथे अवघे वाया गेले
सती सायास. तुका म्हणे नास दिशे झाल्या वेचाचा. झालेलं आयुष्य गेलं, पण पुढचं आयुष्य मात्र तुकोबाराय म्हणतात की सकळ मंगळ मंगळाचे. पुढे देवा मला मंगल दिसते, कारण तुझ्या नामचिंतनात गेलेलं आयुष्य वाया जात नाही. म्हणून बाबांनी केलेली नाम साधना त्यांच्या पुढील कार्यासाठी, पुढील त्यांना जी जीवाला पुढे गती मिळत असते ती उत्तम गती मिळावी असं मी देवासमोर मागणं मागतो. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी बाबांना केलेलं हे पुण्य त्यांच्यापर्यंत पोहोचो. कारण श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध. आम्ही सर्व, आमचा परिवार बाबावर श्रद्धा आहे, तुमच्या सर्वांची श्रद्धा आहे, आणि ह्या श्रद्धेनं आज आम्ही जो बाबाला नैवेद्य दाखवणार आहोत तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो. जसं इथून पाठवलेलं पार्सल मुंबई, पुणे, अमेरिकेत सुद्धा जातं, तिथून लावलेला फोन तुम्हाला इथं ऐकू येतो, तसं आमचा फोन बाबापर्यंत पोहोचावा आणि आमचा प्रसाद आज बाबांना मिळावा आणि भगवंतानं तो द्यावा. जसं अग्नी नारायण सर्व देवाला आपला भाग पोहोचवत असतात, आपला आविर्भाग पोहोचवत असतात, तसं आम्ही जे काही श्रद्धेनं केलंय ते संपूर्ण पुण्य त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि आज बाबांनी जेवून तृप्त व्हावं अशी आमची मनोकामना देवानं पूर्ण करावी. आणि होतच असते, कारण मनोभावे केलेली सेवा ही देवापर्यंत, पितरापर्यंत पोहोचत असते. म्हणून आमच्या पितरांचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत. तुकोबराय सुद्धा म्हणतात, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती. तुकोबराय म्हणतात पितर आशीर्वाद देती, सर्वांना आशीर्वाद देतात. जो पितरांच्या नावानं जशा पद्धतीनं त्याला जमेल तसं श्रद्धेनं तुम्ही जे केलंय ते गोड मानून या ठिकाणी भगवंतानं आम्हाला आमच्या बाबापर्यंत आमचा भाव पोहोचवावा आणि आम्हा सर्वावर त्याची कृपा असावी, आपल्या सर्वावर संतांची देवाची कृपा असावी अशी मागणी मागतो. झालेली प्रवचन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम. विठ्ठल. यानंतर हरिपाठ होईल. हा, उभा राहा.